महिला आरक्षणावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि मविया आमने-सामने विधेयकावर चर्चा करण्याचं फडणवीसांचं आव्हान। तर फडणवीस सांगतील ती जागा वेळ मान्य। सुळेंनी आव्हान स्वीकारलं। सर्व मुख्यमंत्री चर्चेला बोलावण्याचं प्रणिती शिंदेंचंही प्रत्याव्हान। विरोधी पक्षाकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात। भाजपनं जनजागृती मोहीम सुरू केली। महाविकास आघाडीचा महिला विरोधी चेहरा उघडा पाडणार मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ मुंबईत उद्या महायुतीचा जनआक्रोश। जांभोरी मैदान ते वरळी डोंग दरम्यान मोर्चा काढला जाणार। संध्याकाळी 6 वाजता मुख्यमंत्री फडणवीस संबोधित करणार। राहुरीकरांच्या विकासासाठी अक्षय कर्डिलेंना राज्याच्या तिजोरीचा बेरर चेक देतोय। राहुरीतील प्रलंबित मागण्या पूर्ण करणार। प्रचार सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। एक कॉल केला आणि तनपुरेंनी माघार घेतली, त्यासाठी आभारी। मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्राजक्त तनपुरेंचे आभार। जिल्हा परिषद अध्यक्ष कुणीही झाला तरी जनतेच्या मनातील जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच। साताऱ्यातील सभेतून शिंदेंचा भाजप नेत्यांवर निशाणा। साताऱ्याचे एसपी तुषार दोशींची साताऱ्यातून सांगलीमध्ये बदली। निखिल पिंगळे साताऱ्याचे नवे पोलीस अधीक्षक असणार। झेडपी अध्यक्ष निवडणुकीवेळी तुषार दोशींवर मंत्री शंभूराज देसाईंनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला होता। आम्ही ओबीसी नाही हे अजून कोर्टानं सिद्ध केलं नाही। बनावट जात प्रमाणपत्र दिल्याचे आरोप चुकीचे। एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून स्पष्ट। वानखेडे स्टेडियमवरील उपस्थितांच्या पत्रकारांच्या प्रश्नावर सहर शेख भडकली।